नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. तुमचं कशा सगळं बरे आहेत ना? चला आज मस्तपैकी नाश्ता बनवूया. नाश्त्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, आपण त्या 2-3 दिवस पूर्वी वडापाव बनवला होता. तर त्याचे ते घोळ राहिला होता, म्हणजे फ्रीजरमध्ये मी ठेवला होता. फ्रीजरमध्ये ठेवल्यावर खराब होत नाही. तर मी त्याचा घोळ बाहेर काढला, थोडंसं पाणी टाकलं आणि ह्याचा आपल्याला हे उपयोगी, कारण कोणची गोष्ट महाग फेकून नाही देऊ शकू, खूप महागाची आहे. त्याच्यासाठी मी हे घेतले बघा. मिरची नव्हती माझ्याकडे, म्हणजे लालसर होते, तेच कापले. मिरची, टमाटर, कोथिंबीर, कांदा हे घेतलं. त्याच्यानंतर थोडीशी स्ट्रॉबेरी घेतली. स्ट्रॉबेरीमध्ये थोडंसं हे पण टाकते, खरबूज पीठ टाकते आणि मस्तपैकी ज्यूस पिते. आणि हे आपलं दूध आहे, ठीक आहे. तर पहिलं आपल्याला चिल्ला बनवून घेऊया, ठीक आहे. चला आता ह्याच्यामध्ये थोडंसं तर मीठ आहे, या पहिल्याचं म्हणजे हे टाकते, टमाटर टाकते, कोथिंबीर टाकते, कांदा टाकते बघा. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची. ही हळद टाकते. आता मीठ कमीच टाकते, कारण बेसनमध्ये मीठ आहे म्हणून ते कमीच टाकते. हे बघा. आता आपल्याला काही टाकायची गरज नाही, काहीच नाही. तर ते हे बघा मस्तपैकी. ह्याचं तुम्ही उत्तप्पा पण बनवू शकता. तुम्ही ह्याचं हे पण बनवू शकता, गोलगप्पे पण बनवू शकता, कारण माझ्याकडे बनवायला आहे तर मी ते पण बनवू शकते. तर आपण ते पण बनवूया मस्तपैकी. ह्याचा चिल्ला पण बनवू शकतो. ह्याचा तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आहे आपला, हे आपल्याला गोलगप्पे, हे कप्पे पण म्हणतात ह्याला. हे बघा, जास्त करून मद्रासी लोक बनवतात, तर ते म्हणतात त्याला काय बोलतात मी लक्षात नाही गेलं, खूप दिवस झाल्यानंतर बनवलं नाही ना म्हणून. ठीक आहे, हे पण आपण बनवूया ह्याच्यामध्ये असं मस्त मी टाकूया. त्याच्यामध्ये मी थोडंसं 1 चमचाभर तेल टाकले बघा ह्याच्यामध्ये, मी पण सांगते. आणि आता ह्याच्यामध्ये आपला खायचा सोडा टाकायचा थोडासा, ठीक आहे. किंचित खाण्याचा सोडा टाकायचा आहे बघा, टाकला. आता ह्याला मस्तपैकी फिटायचं आहे. हे बघा, तुम्ही रव्याचं पण बनवू शकता. तुम्हाला जर हे बनवायचं असेल तुम्ही हे बनवा. आणि तुम्हाला जर डाएट करायचं असेल तर तुम्ही ह्याचे भजी पण तयार होणार मस्तपैकी त्याच्यामध्ये बघा. हे चांगलं फिटलं आहे आता, ठीक आहे. बनवूया आपण. तोपर्यंत पहिलं आपल्याला मिल्क शेक बनवूया. हे 2 मिनटं थांबवून घेते, ठीक आहे. आता हे बघा, स्ट्रॉबेरी मुद्दाम मी कमीच टाकते, कारण की स्ट्रॉबेरी जास्त नाही टाकत आहे बघा. हे मस्तपैकी कापून घेते याला. बघा, 1 नंबर. स्ट्रॉबेरी पण 1 नंबर. हे बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे, ठीक आहे. बघा, आता मिक्सर घेतला आहे. ह्या मिक्सरमध्ये हे टाकते बघा, बघू शकता तुम्ही. साखर जेवढी तुम्हाला लागते तेवढी टाका. हे बघा. त्याच्यानंतर हे दूध टाकायचं, तुम्हाला जेवढं लागतं तेवढं दूध टाका. पाणी पाहिजे तर पाणी टाका, ठीक आहे. आता ह्याला मी मिक्सरमध्ये फिरवून घेते. हे बघू शकता. वा, एक नंबर. तुझी कंबर तर तुम्ही बघू शकता. हे बघा, सकाळच्या पारी असा ज्यूस करून प्यायचा. पण मी आताच नाही पिणार, 2 मिनटं नंतर पिते. पहिलं मला आहे ना, नंतर अजून फिरवायचं आहे आपल्याला हे. तर आता आपल्याला उत्तप्पा बनवूया, ठीक आहे. चला आता हे मी गॅसवर चालू करत आहे. ह्याला म्हणतात असं कायचं बोलतं त्याच्यामध्ये. आता हे चांगलं पुसून घेते. चांगलं पुसून घेतलं. आता ह्याच्यावर आपल्याला तेल टाकायचे, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे असं तेल टाकायचे. त्याच्यानंतर असं फिरवायचे. इडली कशी बनते तसं बनायचं आहे आपलं बघा. मस्त एकदम. आता तुम्ही हे तापून दे चांगलं. चला, हे चांगलं तेल तापलेलं आहे, असं करायचं, हलवायचं, म्हणजे हे तेल सगळ्याला लागते बघा. हे बघा, हे बघू शकता.
आता हे आपल्याला हे केलेलं आहे हे एक एक चमचा टाकायचं ह्याच्यामध्ये बघा. ठीक आहे, हे बघा. हे आपल्याला एक एक चमचा टाकायचं आहे. बरं, आता हे मी गॅस स्लो करत आहे. हे गॅस स्लो ह्याला झाकून ठेवते एक 10 मिनटं. चला, ह्याला अजून 10-15 मिनटं लागतात, कारण की हे 10 मिनटाचं पकण्यासारखं आहे. तोपर्यंत आपण थोडंसं ज्यूस पिऊया. हे ज्यूस बनवलेलं आहे मी, बघू शकता. तर कसं आता मला भूक लागली, एक ग्लास मी दूध पिते, मी ज्यूस पिते, कारण की मला ना दम लागतो आणि मला पटपट खायला लागतं. ते मी नाश्ता बनवते. नाश्ता तसा बनतोय चांगला, स्लोवर बनवते मी, खूप छान बनतो. कारण की ते आहे ना, कांदा आहे, बेसन आहे, त्याला 10 मिनटं तर लागणार स्लोवर. तोपर्यंत ज्यूस पिऊया. वा, मी पिली बाई, मला लागतं खायला. हे बनतंय, हे कॅचअप संग खावा, हिरवी चटणी बनवून खावा, मस्त खावा. आता आपण हे थांबूया. 5 मिनटं झालं, 5 मिनटं बाकी आहे. चला, आता आपले 10 मिनटं झालेलं आहे. वाव वाव, लयच भारी कारभारी, लय भारी. वाव, बघू शकता तुम्ही, मस्तपैकी एकदम. आता याला पलटी मारायची आता आपल्याला. ठीक आहे, याला पलटी मारायचं आहे. हे बघा, बेसनचं सुद्धा गोलगप्पे बनतात. हा, वा, ह्याला मी पलटी मारून घेते पटापटा. ठीक आहे, तुम्हाला मी दाखवते सगळं, कशी पलटी मारतात कशी नाही. हे बघा, वा बघा, हे मी रिअल दाखवते, रिअल. अजिबात तसलं दिखावा करत नाही, काहीच नाही. कॅमेरा बॅक करायचा, थांबवायचं, ते पळवायचं, गाणं लावायचं. कसं आहे, आपल्याला तसं जमत नाही. आपण रिअल जिंदगी दाखवतो. आपला व्हिडिओ मोठा असतो पण रिअल असतो, कारण ते बनतंय का नाही बनतंय. काय लोक काय करतात, सगळं शॉर्ट करतात, कापून दाखवतात, थांबवतात. ते बनतंय का नाही बनतंय, नाही चांगलं बनलं ते फेकून द्यायचं, दुसरं बनवायचं आणि मग दाखवायचं ते जुळून. हे बघा, हे रिअल जिंदगी आहे. आणि रिअल का दाखवते मी तुम्हाला सगळं. आता कॅमेरा मागं घेते ते दाखवते. हे तुम्हाला सांगते, काय लोकांना काय होतं, येत नाही बनवायला खूप लोकांना कमी येतं बनवायला. काही लोक काय करतात, व्हिडिओ शूट करण्यासाठी एकामेकाला जोडतात. आता माझा मोठा व्हिडिओ असतो, बघायला गेला तर हे 5 मिनटात बनणार. बनायला 10 मिनटं लागतात, हे पकायला 10 मिनटं, आणि बोलायला चालायला हे जर सामान एक सगळं घ्यायला. आता माझ्याकडं सगळं जुनं सामान होतं. माझ्याकडं बेसन पीठ पण होतं, वडापावचं राहिलेलं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा, टमाटर, मिरची, थोडंसं खायचा सोडा, हे सगळं साहित्य टाकलं. असंच तुम्ही रव्याचं पण बनवू शकता, तांदळाचं पण बनवू शकता. हा गोष्टी कशाचं पण बनवायचं असतं. हे बनवायला भांडं पाहिजे, आणि हे भांडं आहे ना मजबूत आहे बघा. पाताळ भांडं घेऊ नका. हे भांडं जवळजवळ 600 रुपयाचं भांडं आहे, मजबूत भांडं आहे, लॉंग टाईप जाण्यासाठी. पण ह्याला पण वापरायचं पण हे असतं. ह्याला काट्याने घासायचं नाही, काहीच नाही. ह्याला थंड झाल्यानंतर पाण्याने, साबणाच्या पाण्याने धुवून ठेवून द्यायचं एकदम. ठीक आहे, ह्याचा अजून लेबल नाही निघाला. तुम्ही खूप वर्षापासून माझ्या घरामध्ये बघताय, लक्षात ठेवा. हे कमसे कम बघा 621 रुपयाचं आहे, हे मॉलमधून घेतलेले. आता हा बघा किती छान बनतंय. तुम्ही बघितलंय ना, तर खायला कसं वाटत असेल तुम्ही सांगा. तर नक्कीच आता थोडंसं एक 5 मिनटं अजून याला
उलटं पकूया. तर ह्याला मी झाकून ठेवते म्हणजे पटकन पकूया. ठीक आहे, चला आता हे बघूया. वाव, मस्तपैकी फुगलेलं आहे. वाव, हे बघा. रिअल जिंदगी. ये मस्त झाले. चला खायला बसूया. चला प्लेट घेते, प्लेटमध्ये हे घेऊया. वा बघा, भांडं एकदम थंड करायला पाहिजे. हे बघा, याला म्हणतात कसं पकले बघितलं का. हे बघा, केचप सगळं खाऊ शकता. हे बघा, वा काय भारी झाली बघितलं का. चला आता हे ज्यूस राहिलेला आणि मस्तपैकी हे पिऊन घेऊया. हे बघा, आता माझ्याकडे केचप नाही पण मी आनंद घेऊन खाते. तुम्ही पण खावा. चेस. चला आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नक्की सांगा कमेंटमध्ये. मी आहे ना, थंड आहे, थंड होऊन द्या. अरे भाई लागतोय. तुम्ही पण बनवा, खावा. बेसनचे गोलगप्पे, बेसनचे कोलगप्पे. ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ह्याला काय तर बोलतात, भांड्याचं विसरून गेले नाव. ह्याला मी घेतले म्हणजे काय म्हणूनच घेतलं आहे ना. पण काय हरकत ना, तुम्ही कमेंटमध्ये लिहून द्या. मस्त आहे. ज्यूस पिऊ शकता, चाय पिऊ शकता, सगळं काय करू शकता. आता मी चालली इष्टाच्या लाईव्हवर खायला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नक्की सांगा.